तर मी ठरवले की थोडीफार सेव्हिंग तर करावाच लागणार आहे. गुड मॉर्निंग. इथे मी कामाला जायला रेडी झालेली होते. भलेही इथं मला लेट होत होतं, पण मी चहा, नाश्ता वगैरे सर्व करूनच जाणार आहे. कारण की मी लवकरही गेली, लेटही गेली तरी कंपनी पेमेंट मला तेवढाच देणार आहे. त्यापेक्षा चांगलं खाऊन पिऊन मग जा. कामावर गेल्यावर असाही कोणता टाईम भेटतो. लंच ब्रेकला तर सरळ आपण खायला जातो. नंतर कामाला जायला निघालेली होती आणि कामावर गेल्यावर हा किती क्यूटसा टेडी छोटासा, म्हणजे वाव, एवढा भारी होता यार. याचा कलर शेडिंग खूप भारी होता. आणि दुपारी इथे मीला सांगत होते की यार आमचे डेज चालू होणार आहे कॉलेजचे. हे पण मला काल समजलेले, जे की माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं. कामाच्या धावपळीत एवढं लक्षात राहत नाही की डेज पण चालू झालेले. आणि कामावरून घरी जाता जाता एवढी गर्दी होती रोडनी, बापरे, की जे आता इलेक्शन वगैरे चालू होणार आहे त्याचंच काहीतरी रॅली वगैरे होती. पण एवढी गर्दी होती विजय ममतापासून तर शिवाजीनगरपर्यंत, लिटरली चालायला सुद्धा जागा नव्हती तिथे. नंतर घरी पोचले होते आणि उद्या आहे माझी सुट्टी. पूर्ण वीक संपल्यानंतर आज फायनली एक सुट्टी भेटलेली आहे. मॉइलिंग वगैरे केली हेअरला आणि केस तर माझे पूर्ण झाडूसारखेच झालेले, काय सांगावं आता. आणि गळतात तर एवढे की असं हातात घेतली तरी केस गळत आहे माझे, काय सांगावं आता. तर जाऊ द्या, जाणाऱ्यांना कोणीही थांबवू शकतं. आणि हे आमचं पिल्लू एकदम निवांत आज झोपलेलं, तो कोणाचं काही टेन्शन नाही, काही नाही. नंतर चहा ठेवला होता मी, चहा पिऊ वाटत होता म्हणून. परत बिस्किट आणि चहा पिला मी आणि बसल्या बसल्या काहीतरी चरायला पाहिजेच असतं मला, तर ते चिप्स वगैरे तेच खात होती. आणि हा बॉक्स माझ्या दीदीने मागवलेला ॲक्च्युली ऑनलाईनमधून, इन्स्टाच्या पेजवरून काहीतरी मागवला आहे तिने. तर ते 2 आलेत, तर मी तुम्हाला नक्की दाखवेल की कधी 1,00,000 रुपये माझे जमा होतील ते. आणि बस जेवण करायला बसली होती, जेवण झालं आणि बस आजचा होता असं माझा दिवस. बाय, गुड नाईट.